आज आपण बनवतोय काळा मसाला। 125 ग्राम धन्यापासून 425 ग्राम तयार मसाला झालेला आहे आणि ही रेसिपी आहे माझ्या आजीची। ही अगदी ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि इतका मसाला झालाय तर याच्यासाठी आपण कोणतं साहित्य किती घेतलेलं आहे ते बघूया। नमस्कार, टेस्टी नेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 125 ग्राम मी गावरान धने घेतलेले आहे। स्वच्छ करून घेतलेले आहे। त्यातलं काडी किंवा खडी वगैरे माती सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंदोरी सुद्धा घेऊ शकता। सोबत लवंग, काळी मिरी, शहाजिरे, साधे जिरे, खसखस, त्रिफळा, नाकेश्वर असं हे खडे मसाले सुद्धा मी घेतलेले आहे। त्याचे प्रमाण सुद्धा मी इथे दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे। दगडफूल घेतलेला आहे आणि तेजपत्र सुद्धा घेतलेला आहे किंवा तमालपत्र असेही म्हणतात। दालचिनी घेतलेली आहे, हळकुंड घेतलेला आहे, सुंठ घेतलेले आहे, मसाला वेलची, स्टार फूल किंवा चक्रफूल, जायपत्री आणि मायपत्री, हिंग घेतलेला आहे थोडासा। सर्वात आधी आपण धने भाजून घेऊया। लोखंडी कढईमध्ये मी भाजून घेणार आहे। एखाद्या जाड बोडाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये सर्व मसाले आपण भाजून घेऊया। छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे, पण त्याचा धूर असा निघाला नाही पाहिजे, तर त्याचा थोडासा कलर बदलला पाहिजे आणि सुगंध आला पाहिजे, म्हणून आपण हे भाजून घ्यायचे आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। तुम्ही आता बघू शकता कलर त्याचा चेंज व्हायला लागलेला आहे। फार तर फार आपल्याला 2 किंवा 3 मिनिटं धने भाजायला लागतील। आता हे धने आपण काढून घेतलेले आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं सुद्धा आपल्याला अगदी लो फ्लेमवरच भाजायचं आहे। छान सोनेरी कलर येईपर्यंत खोबरं आपण भाजून घेऊया। लक्षात ठेवा गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, कुठेही वाढवायचा नाही। सर्व खडे मसाले भाजताना आपण स्लो गॅसवरच भाजायचे आहे। आता हे गोल्डन झालेलं आहे, सोनेरी झालेलं आहे, काढून घेऊया धन्यावरच। आता त्याच कढईमध्ये खसखस काही सेकंद आपण भाजून घेऊया, कारण खसखस खूप बारीक असल्यामुळे आपल्याला तिथं सतत ढवळत राहायचं आहे आणि ती भाजून घ्यायची आहे। हलकीशी अगदी एखादा 2 मिनिटच भाजायची आहे। आता ही भाजलेली आहे। आपण खोबरं धने काढले त्यावरच खसखस काढून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये लो गॅसवर जिरे भाजून घेऊया। साधे जिरे घातलेले आहेत आधी। हे एखादा मिनिट भाजल्यानंतर आपण नंतर शहाजिरे ह्यावरच घालणार आहोत आणि जिरे सुद्धा फार नाजूक असतात, त्यामुळे त्यालाही सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि ते भाजून घ्यायचे आहे। इथे मी तेल वगैरे घातलेलं नाही। आता आपण शहाजिरे घालतोय, हे पण आपण काही सेकंद भाजून घेऊया, कारण आधीचे जिरे आपले गरम झालेले आहेत। आणि लक्षात ठेवा आपला गॅस अजूनही लोच आहे, मंद आहे। स्लो गॅसवरच आपल्याला सर्व भाजायचं आहे। चला आता जिरे काढून घेतलेले आहे आणि आता त्यानंतर आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला तेल अगदी कमी घालायचं आहे आणि त्यावर आपण मसाला वेलची आणि त्यासोबतच चक्रफूल किंवा स्टार फूल हे आपल्याला काही सेकंद भाजून घ्यायचं आहे। त्याचा सुगंध सुटायला लागला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे, कारण अगदी कमी प्रमाणात तेल घालायचं आहे, मिक्सरला लावताना त्रास होणार नाही म्हणून। आता ते भाजलेलं आहे, काढून घेतलेलं आहे आणि त्यातच थोडंसं तेल उरलेलं आहे, त्यामध्ये आपण लवंग, मिरी सारख्या आकाराचे जे मसाले आहेत ते आपण इथे भाजून घेऊया। हे पण आपल्याला छान असं थोडंसं खुशबू येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। आता हे पण आपले मस्तपैकी भाजलेले आहेत, मस्त सुगंध सुटलेला आहे, मस्त घरभर धन्याचा सुद्धा सुटला होता आणि हे आपण ह्यावरच काढलेलं आहे। आता आपण त्यानंतर त्याच कढईमध्ये दालचिनी घातलेली आहे। दालचिनीचे मोठे तुकडे असतात तर छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हा त्रिफळा आहे तर ह्यामध्ये बिया असतात, त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण त्या बिया जर आपण घातल्या मसाल्यात तर कडसरपणा लागतो, कडू मसाला होतो, त्यामुळे आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि यालाही सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही, नाहीतर आपल्याला मिक्सरमधून मसाला काढताना चिकट होतो आणि तो बारीक होत नाही। आता हेही छानपैकी भाजून झालेलं आहे। आपण हे ते सर्व मसाला भाजलेला आहे त्यावरच काढून घेऊया। हे असं मी काळ्या बिया निघतात ते काढून घेतलेलं आहे त्रिफळावरच्या। आता हे आपण मसाल्यावर काढून घेऊया। चला आता आपण दगडफूल भाजून घेऊया। दगडफूल पण आपल्याला थोड्या वेळच भाजायचं आहे, अगदी एखादा मिनिट। आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही। इथे मी तेल सुद्धा घातलेलं नाही, कारण सर्व मसाल्यांना ऑलरेडी त्यांचं स्वतःचं तेल असतं। आता हेही भाजून झालेलं आहे, काढून ठेवूया।
आता त्यानंतर आपण तेजपत्र भाजणार आहोत, तर त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला भाजायला ते सोपे पडतात आणि मिक्सरमध्ये काढताना सुद्धा आपल्याला त्रास होत नाही। तर आपल्याला सतत ढवळत छान असा कुरकुरीत होईपर्यंत तेजपत्र किंवा तमालपत्र भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेलं आहे। काढून घेऊया। आणि आता 1 चमचा मी तेल घातलेला आहे, त्यावर आपण कांदा भाजून घेऊया। हे मी इथे 4 कांदे उन्हात वाळून घेतलेले आहे, 5-6 दिवस छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत। पण आता आपण ते जेव्हा भाजतो त्यावेळेस ते तेल टाकल्यानंतर ते थोडेसे नरम होतात। तर आपल्याला हे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी। आणि आता ही आपण थोडे वेळ वेगळे ठेवू, कारण ते थोडे ओलसर होतात आणि त्यानंतर ते हवा लागले की कुरकुरीत होतात। आता मी हे वेगळे काढून घेतलेले आहे। आता त्यानंतर मी 1 चमचा छोटा तेल घातलेला आहे आणि हळद होती ती आपण छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहे। काही सेकंद आपण हळद, हिंग आणि सुंठ एकत्रच थोडा वेळ परतून घेऊया। जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर त्याचा कडवट वास लागतो किंवा मसाला सुद्धा चांगला होत नाही। अगदी थोडा वेळच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हिंग फुलला की तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता हे बघा, तुम्ही अगदी सेकंद काहीतरी आपण हे परतून घेतलेलं आहे। त्यातच सुंठ सुद्धा घातलेले आहे। आता भाजलेलं आहे, काढून घेऊया। तर हे बघा, सर्व आपले मसाले छानपैकी भाजून झालेले आहे आणि मस्त सुगंध येतो आहे। थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला काढायचे आहे। आता त्यानंतर आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावर आपण ही मी बेडगी मिरची घेतलेली आहे। काळा मसाला जरी असला तरी मी तिखट इथे टाकणार नाही, कारण प्रत्येक भाजी आपली जास्त तिखट असते असं नसतं। काही भाज्या जास्त तिखट असतात, काही कमी असतात। मी फक्त चवीसाठी अगदी 20 ग्राम इथे मिरची घातलेली आहे आणि जास्त मिरची जर आपण घातली तर काळ्या मसाल्याला लाल रंग येतो, म्हणून ते सुद्धा मी इथे टाळलेलं आहे। तर आता ही मिरची आपण भाजून घेऊया। मस्त कुरकुरीत झाली की ती पण आपल्याला मसाल्यामध्ये एकत्र काढून घ्यायची आहे। तर आता 2 चमचे घेऊन आपण अशी मिरची भाजायची आहे, कारण एकाच चमचा घेतला किंवा उलथनं घेतलं तर भाजल्या जात नाही व्यवस्थित, म्हणून आपल्याला असं भाजायचं आहे। तर आता ही भाजलेली आहे, काढून घेऊया एका साईडला। तर हा मसाला आपला 1-1.5 तासपर्यंत थंड करून घेतलेला आहे, पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे सर्व खडे मसाल्यांना। आता ही मिरची आपण एकत्र करूया। जर तुम्हाला वाटलं मिरची वेगळी करावी तर काढावी मिक्सरमधून, तर तसं सुद्धा चालू शकतं आणि नंतर सुद्धा आपण मिक्स करू शकतो। आता आपण मिक्सरला 2-3 वेळा करून काढून घेऊया, म्हणजे हा मसाला जास्त आहे आणि आपल्याला 2-3 वेळा करून काढावं लागणार आहे। मिक्सरला आपण जेव्हा मसाला करतो त्यावेळेस तेलाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं, कारण नाहीतर मग मिक्सरला चिकटतो आणि बारीक होत नाही मसाला। तर आता तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलामुळे मसाला छानपैकी बारीक झालेला आहे आणि हे जाडसर असं निघतं, तर पुन्हा एकदा आपल्याला ते मसाल्यामध्येच काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। तुम्हाला हा लालसर जरी दिसत असला तरी हा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे। सर्व मसाला झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सर्व एकत्र मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। तर हे बघा किती सुंदर मसाला झालेला आहे आणि त्याचा सुगंध इतका सुंदर आलेला आहे की बस। आणि आपल्याला हा मसाला अगदी मीठ घातलं नाही तरी सुद्धा हा वर्षभर टिकतो। सर्व मसाला मिक्सरमधून वाटल्यानंतर मी पुन्हा एकदा त्याला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि आपण चाळणीच्या वरती जे चाळून घेतलेलं आहे ते एवढं निघालेलं आहे। तर आपण याचा उपयोग करायचा, ह्याची पाणी टाकून पेस्ट करायची आणि भाजीला प्रमाणामध्ये आपल्याला किती लागते ती आपण वापरू शकतो। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी अगदी बारीक मसाला झालेला आहे, कलरसुद्धा इतका सुंदर झालेला आहे। तुम्ही म्हणाल की यामध्ये मीठ टाकलेलं नाही, तर मी कधीच मीठ टाकत नाही किंवा माझी आजीसुद्धा टाकत नव्हती, त्यामुळे टाकलेलं नाही। तरीसुद्धा हा मसाला वर्षभर 1.5 वर्ष टिकतो। आता आपण हा मसाला मोजून पाहूया। तुम्ही बघू शकता तेवढे आपण मसाला घेतलेला आहे, 125 ग्राम धने आणि बाकीचं साहित्य, तेवढं सगळ्यांचा हा मसाला झालेला आहे 425 ते 426 ग्राम, म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी आहे। असा हा आपला छानपैकी मसाला तयार झालेला आहे। तर हा मसाला कसा वापरायचा, ज्या आपण काळ्या भाज्या करतो किंवा वांग्याची भाजी काळी करतो किंवा डुबुकड्या किंवा मटण, चिकन, जे आपण रस्सा भाजी करतो काळ्या, त्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार आपण त्या भाजीनुसार क्वांटिटीनुसार हा टाकायचा आहे। 1 चमचा किंवा पाऊण चमचा, आधी अर्धा चमचा टाकून बघायचा किंवा नंतर आयडिया आपल्याला येते, नंतर आपण हळूहळू वाढवायचा किंवा कमी करायचा। तुम्हाला वाटत असेल ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकावं का, तर तुम्ही 20 ते 25 ग्राम मीठ इथे टाकू शकता।
मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि असाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा.